हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे याच्या विरोधात आता त्याचं कुटुंब मैदानावरती उतरलंय। त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा यांनी कांबळेच्या कृत्यावरती तीव्र असा संतापही व्यक्त केला। या नराधमाला केवळ फाशी नाही तर जाळून मारा आणि ठेचून टाका अशी मागणी देखील त्याच्या पत्नीने केली आहे। तर त्याला बाप म्हणवून घेण्याची देखील लाज वाटते असं त्याच्या मुलानं म्हटलं। या नराधमाने ज्या जागेवरती त्या चिमुरडीवरती अत्याचार केला तिथेच नेऊन त्याला दगडानं ठेचून मारा अशी मागणी कांबळेच्या कुटुंबियांनी केली आहे। नराधमाच्या या कृत्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतोय। या चिमुरडीला तातडीनं न्याय मिळवून दिला पाहिजे असं कांबळे कुटुंबियांनी म्हटलंय। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही। ठेचून मारला पाहिजे, फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला चौकांमध्ये, त्याशिवाय असा जिवंत, न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य, अत्यंत ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला। माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत। नसरापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात